इगतपुरीचं कनेक्शन त्याचं आता समोर येतंय। इगतपुरी तालुक्यातल्या नांदगाव बुद्रुक इथे जाऊन एसआयटीनं चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरात याच ठिकाणाहून काळी जादू करण्याच्या विधीसाठी लागणारे जे साहित्य होतं तो आणायचा असा संशय एसआयटीला आहे आणि याच ठिकाणाहून भोंदू अशोक खरातला गंडे दोरे आणि अंगठ्या पुरवल्या गेल्याचा एसआयटीला संशय आहे। त्यामुळे एसआयटीनं घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर नाशिकमध्ये काय काय नेमकं अशोक खरात संदर्भातले आणखी कारनामे पुढे आलेले आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून। आत्ता आपण योगेश खरे तर अशोक खरातच्या आणखी नवीन कारनाम्यांचं हे सगळं पाढा वाचला, अजूनही काही गोष्टी खुलासेवार पुढे येतील। आज नेमक्या या संदर्भातल्या काय काय घडामोडी आहेत, काय काय आणखी एसआयटीचा तपास आता या संदर्भात पुढे जातोय? खरं एकूणच पोलीस कोठडीमध्ये त्याला आता पुन्हा रवानगी करण्यात आली आहे। 5 दिवसांची एकूण त्याची पोलीस कोठडी होती आणि या पोलीस कोठडीमध्ये आता पूर्ण तपास करायला काल सुरुवात झालेली आहे। एसआयटीनं तातडीनं काल संध्याकाळी मिरगावमधल्या शिवनिका संस्थांवर एकूणच फोरेन्सिकची टीम पाठवली होती। त्या ठिकाणी संपूर्ण वेगवेगळे जे काही पुरावे त्यांना मिळतात त्याचे प्रयत्न केले होते। तर दुसऱ्या बाजूला खरातच्या संपूर्ण वैयक्तिक चौकशीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याने केलेली गुंतवणूक, त्याची शैक्षणिक पात्रता, त्या वेगवेगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे। त्या अंतर्गत जर आपण बघितलं तर खरात हा स्वतःला जरी कॅप्टन म्हणून घेत असला तरी तो जवळ 10वी नापास असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। 10वीमध्ये विशेष म्हणजे गणितात तो नापास आहे आणि तरीही तो अंकशास्त्र ज्योतिषीमध्ये पारंगत होता आणि अनेक शिक्षक, अनेक भाविकांना तो त्यांची वाढदिवसाची डेट विचारून, तारीख विचारून त्यांचं भविष्य सांगत असे। तो कधी हात बघत नव्हता, कधी कुंडली बघत नव्हता, मात्र तो केवळ तारखेवर भविष्य सांगत असे, भूतकाळ सांगत असे आणि त्यामुळेच अनेक भाविकांना तो या ठिकाणी प्रभावित करत असे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तो वेगवेगळे तोडगे हे त्यांच्या समस्यांवर सांगत असे। त्यासाठीच्या लागणाऱ्या पूजाविधींसाठी लागणारे काही जे काही छोटे मोठे वन्यजीव प्राणी असतील किंवा त्यांची कातडी असेल किंवा वेगवेगळ्या जे काही वनस्पती असतील त्या वनस्पती आणायला सांगत असे किंवा तो स्वतः आणून देत असे। त्यामध्येच त्याने त्या नांदगाव बुद्रुक म्हणजे इगतपुरी तालुक्यातल्या नांदगाव बुद्रुकमधून एका बाबाकडून हे साहित्य तो खरंच असे असं लक्षात आलेलं आहे। यामध्ये काही खडे, काही अंगठ्या अशा पण तो तयार करत असे। तर हे संपूर्ण चौकशी जी आहे ती आता एसआयटी या ठिकाणी करताना दिसते। वेगवेगळ्या अँगलने पूर्ण चौकशी होते कारण 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये संपूर्ण तपास करणं गरजेचं आहे। दरम्यान एक महिला पुढे येताना दिसते। आता 7वा गुन्हा हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आत्तापर्यंत जवळजवळ 7 केसेस या दाखल झाल्या आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर या महिलांनी प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारे कसं त्यांचं शोषण करण्यात आलं हे दिसून येत आहे। 7व्या केसमध्ये जी जमिनीवर शेतीची जमीन होती त्यावर घर बांधायचं होतं, तर ते घर बांधू का नको यासाठी तो 7वी केसमध्ये तो त्या ठिकाणी आला होता, मात्र त्याला जमीन विकण्यासाठी त्याने सल्ला दिलेला याच्यात दिसतोय। ठीक, योगेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिवसभरात काय काय नेमक्या घडामोडी घडतायत या संदर्भातल्या नाशिकमधून जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते।